नमस्कार. भरली वांग्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत. कोणतेही जास्त साहित्य न वापरता अगदी सोप्या पद्धतीने ही भरली वांगी आपण बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी आपण इथे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो वांगी घेतलेली आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आपल्याला त्याला काप द्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग्यांना काप करून घ्यायचे. पूर्ण कापायचं नाही आहे, कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. आणि वांगी चिरल्यानंतर सुद्धा आपल्याला पाण्यातच ठेवायचे, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. तुम्हाला देठ नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी ठेवलेले आहेत. तर इथे वांग्यांना काप देऊन झालेला आहे. आतमध्ये जो मसाला आपण भरणार आहोत म्हणजे सारण, त्यासाठी बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. तर इथे मी 1 मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. बारीक चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आपण. आणि इथे मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतलेला आहे, धणेपूड घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे. थोडं कोथिंबीरीचं प्रमाण जास्त ठेवायचं, त्यामुळे छान चव येते. आणि हिंग घालायचं आहे. आणि 1 ते 2 चमचे आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तुम्ही इथे थोडं पाण्याचा वापरसुद्धा करू शकता तेलाच्या ऐवजी. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेत आणि कांदा शेंगदाण्याचा कूट आहे तो व्यवस्थित एकजीव होऊन येईल. आता हा मसाला आपला जो आहे मिसळून झालेला आहे. आता हा आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. वांग्यांमध्ये भरताना थोडंसं काळजीपूर्वक भरायचं आहे. जास्त जोर लावायला जाऊ नका, नाही तर वांग्यांना आपण काप दिलेले आहेत ते 2 भाग होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला जो आहे मी वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण एका बाजूला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि जे सारण आपलं उरलेलं आहे ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे गॅसची आच मंदच ठेवायची आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे. आणि जी वांगी आहेत त्या मसाल्यावरती ठेवून घ्यायची आहेत. आणि आपल्याला हे झाकून मंद आचेवरती 5 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटानंतर चांगली एक वाफ येईल वांग्यांना. नंतर आपल्याला ही जी वांगी आहेत अलगदपणे परतून घ्यायची आहेत. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असल्यास शेंगदाण्याच्या कुटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता. आता इथे आपल्याला अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित आपली वांगी शिजतील. आणि झाकून आपल्याला मंद आचेवर 7 ते 8 मिनटं किंवा वांगी शिजेपर्यंत आपल्याला मंद आचेवरच ही शिजवून घ्यायची आहेत. मस्त एकदम झणझणीत आणि चमचमीत ही भरली वांगी तयार होतात. खूप छान रेसिपी आहे, खूप सोपी आहे, जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे. त्यामुळे ही नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला करायला सोपी होईल भाजी. आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी फॉलो नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आणि वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.